मूळचे भाजपाचे असलेले अशोक आहुजा यांची भूमिका शेवगावमधील मतदारांना रुचेल का? काही दिवसांपूर्वी पाथर्डी रोडवरील हॉटेल मंगेशमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात बंड पुकारलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांनी परत एकदा दुटप्पी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्याबद्दल शेवगाव शहरातील नागरिकांकडून उलटसुलट चर्चा चालू आहे। काही दिवसांपूर्वी हॉटेल मंगेश येथे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर नात्यागोत्याचे राजकारण करत असल्याची टीका केली होती। आता त्याच नातेवाईकांबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची वेळ अशोक आहुजा यांच्यावर आली आहे। परंतु पत्रकार परिषदेमध्ये अशोक आहुजा काहीसे नाराजच दिसत होते। पडद्यामागे काय घडामोडी घडल्या याबद्दल नागरिकांना काही घेणे देणे नाही। परंतु शेवगाव तालुक्याची बुलंद तोफ असणारे दिलीपराव लांडे यांचा पराभव करून ते जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंत पोहोचले। यावेळी शेवगाव शहरातील नागरिकांनी घराणेशाही भेदत त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता। परंतु आता त्याच नात्यागोत्यात आणि घराणेशाहीच्या वळचणीला अशोक आहुजा बसल्याने शेवगावकर नागरिकांच्या भुवया उंचावल्यात। त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र बंडूशेठ रासने यांनी मात्र या सर्व घडामोडींपासून अलिप्त राहून राजकारणातील आपला वेगळा आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून आपली ओळख कायम ठेवली। त्याची दुसरी बाजू म्हणजे अशोक शेठ मात्र आपली राजकारणातली विश्वासाची असलेली एक परंपरा आणि मूळ भाजपचेही एक असलेली त्यांची ओळख गमावून बसले की काय असा प्रश्न शेवगावकरांना या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पडला आहे। एकतर अशोक शेठ यांचं वास्तव्य शेवगावमध्ये कमी आणि नगरमध्ये जादा आहे। त्यांचा मतदारांशी असलेला संपर्कही पहिल्यासारखा राहिलेला नाही। अरुण मुंढे यांनी आपल्या धर्मपत्नी माया मुंढे यांची उमेदवारी शिंदे गटातून दाखल केल्यानंतर काही मिनिटातच अशोक शेठ त्यांना भेटण्यासाठी गेले। एका रात्रीतच अशी काय भुरळ आहुजा यांना पडली? भुरळ पडेना का, परंतु ये पब्लिक सब जानती है। हे सगळ्याला ती मान्य होणार आहे, कारण की सगळं जे चाललेलं चुकीचं चाललेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना माहित ते लायक नाही त्याच्यात, त्याच्याकडे नेतृत्व कर्तृत्व नाहीये। तुम्हाला तुमचं नातेवाईकच दिसतो काय योगदान आहे त्या माणसाचं? इथं काही जण बसलेले की आता 12 वेळा जेलमध्ये जाऊन आलेले आहेत। ते आमचं भांडणच मुळात ते आहे ना। त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र आलो। आज चुकीच्या माणसाच्या हातात पक्ष गेला, उद्या चुकीच्या हाताच्या माणसात गाव जाऊ नये, त्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। आणि हे कार्यकर्ता लेखाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना माहिती आहे नगरसेवक होणार नाही। आज सांगतो मी, एकाला पद भेटणार नाही तुम्हाला, आज सांगतो मी। काय चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये प्रादेशिक नळ योजना आहेत। 5-5 महिने पाणी येत नाही। महिला भगिनीला उन्हा तानामध्ये डोक्यावर हंडा घेऊन फिरावं लागतं। मजुरीला जाणाऱ्या महिलाला पाणी भरण्यासाठी घरी राहावं लागतं। संपूर्ण संस्थेमध्ये भ्रष्टाचार, अतिशय उत्कृष्ट असा आदर्श कारखाना, ज्या कारखान्याचा मी 30 वर्षापासून आजही संचालक आहे। मुळा कारखान्याने 2400 रुपये भाव दिला आणि ज्ञानेश्वर कारखान्याने 2000 रुपये भाव दिला। पूर्वीच्या काळी जिल्ह्यातले इतर कारखाने ज्ञानेश्वरच्या भाव काय निघाल्याची भीती बाळगायचे, धास्ती वाटायची। आता 400 रुपयाच्या फरकाने पेमेंट गेलं। 400 रुपये शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेतले। 6.5 लाख टन गळीत झालं। 27 कोटी रुपये शेतकऱ्याचे बुडवले आणि त्याच निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी वापरले जातात। पैसा कुणाचा? तुमचा। येणारा पाकिट जो विचार या सगळ्या गोष्टीला, मग हे जे नवीन लोक आलेले आहेत हे काही जुन्या विचार प्रणालीचे नाही आहेत की ते अनेक पक्षातून फिरत इथपर्यंत आले आणि मग त्यांना ती सवय असते की आपला प्रवाह जोरात न्यायचा आणि बाकी को किनारा कर देणे का। हा विचार खरं पाहता